नमस्कार एमपीएससी उमेदवारांनो. आज आपण एमपीएससी मुख्य परीक्षेच्या GS2 पेपरसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. तो विषय आहे भारत-अमेरिका संबंध. हा असा विषय आहे ज्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त असते. चला तर मग थेट या विषयाला हात घालूया. बरं, सुरुवातच एका मूलभूत प्रश्नाने करूया. आपण भारत-अमेरिका संबंधांना नैसर्गिक मैत्री किंवा नॅचरल अलायन्स असं का नाही म्हणत? त्याऐवजी सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारी किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असा मोठा शब्दप्रयोग का वापरला जातो? तर यामागे एक खूप मोठं कारण आहे. हे संबंध कोणत्याही भावनिक मैत्रीवर आधारलेले नाहीत, तर ते दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हितांवर म्हणजेच नॅशनल इंटरेस्ट आणि व्यावहारिक गरजेवर टिकून आहेत. आणि म्हणूनच यात सहकार्य आणि मतभेद हे दोन्ही एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी एमपीएससी परीक्षेसाठी हा विषय महत्त्वाचा का आहे हे समजून घेऊ. मग या संबंधांचा ऐतिहासिक प्रवास कसा राहिला आहे, आजच्या घडीला सहकार्याचे मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत आणि त्याचबरोबर यात कोणती आव्हानं किंवा मतभेद आहेत हेही आपण बघणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या माहितीचा वापर करून परीक्षेमध्ये एक प्रभावी उत्तर कसं लिहायचं यावरही आपण बोलू. आता पहा, एमपीएससी मुख्य परीक्षेचा जो GS पेपर 2 आहे, त्यामध्ये भारताचे परराष्ट्र धोरण आणि द्विपक्षीय संबंध हे घटक आहेत. हा विषय थेट तिथेच बसतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुमची खरी कसोटी लागते ती इथेच. त्यांना फक्त सकारात्मक बाजू ऐकण्यात रस नसतो. सहकार्य आणि मतभेद या दोन्ही बाजूंचा संतुलित आढावा घेणारं एक विश्लेषणात्मक उत्तर त्यांना अपेक्षित असतं. या संबंधांचा प्रवास खरंच खूप रंजक आहे. सुरुवातीला म्हणजे शीतयुद्धाच्या काळात परिस्थिती अगदी वेगळी होती. भारताचं अलिप्ततावादी धोरण आणि अमेरिकेची पाकिस्तानसोबतची जवळीक यामुळे आपले संबंध अगदीच मर्यादित होते. पण मग आला 1991चा काळ. भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारलं आणि इथून चित्र बदलायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे 2005चा नागरी अणुकरार. या करारामुळे सामरिक विश्वासाला एक मोठी चालना मिळाली आणि तिथून सुरू झालेला प्रवास आज सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारीपर्यंत येऊन पोचला आहे. चला आता बघूया की आज हे संबंध नेमके कशावर टिकून आहेत. ह्या भागीदारीचे आधुनिक स्तंभ कोणते आहेत, म्हणजे अशी कोणती क्षेत्र आहेत जिथे दोन्ही देशांचे हितसंबंध जुळतात आणि सहकार्य वाढत जातं. यातला पहिला आणि कदाचित सर्वात मजबूत स्तंभ म्हणजे आर्थिक संबंध. अमेरिका आज भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. दोन्ही देशांमधला व्यापार $190 अब्ज पुढे गेला आहे. आता हा केवळ एक आकडा नाहीये. हा आकडा आपल्याला काय सांगतो, तर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये किती खोलवर गुंतलेल्या आहेत हे यावरून स्पष्ट होतं. आता हे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः GS पेपरच्या दृष्टीने. 2016मध्ये अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार म्हणजेच मेजर डिफेन्स पार्टनर असा दर्जा दिला. इतकंच नाही तर LMOA, कॉमकासा आणि BECA सारखे अतिशय महत्त्वाचे पायाभूत संरक्षण करार झाले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे दोन्ही देशांच्या लष्करांना एकमेकांच्या सुविधा वापरणं, सुरक्षित संवाद साधणं आणि अचूक भौगोलिक माहितीची देवाणघेवाण करणं सोपं झालं आहे. आणि मलबार किंवा युद्ध अभ्याससारखे लष्करी सराव तर इंडो पॅसिफिक क्षेत्रातलं सहकार्य अधिकच घट्ट करत आहेत. संरक्षणानंतर आता एक नवीन आणि तितकंच महत्त्वाचं क्षेत्र उदयास येते आणि ते म्हणजे तंत्रज्ञान. ICT नावाच्या उपक्रमाअंतर्गत दोन्ही देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर आणि क्वांटम टेक्नॉलॉजीसारख्या भविष्यातल्या तंत्रज्ञानावर एकत्र काम करत आहेत. अवकाश क्षेत्रात नासा आणि इस्रो एकत्र मोहिमा आखत आहेत. एवढंच नाही तर क्वाड, G20 आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक मंचावरही हे सहकार्य दिसते. आणि हो, अमेरिकेचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वाला असलेला पाठिंबा हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत सहकार्याचे मुद्दे पाहिले. पण जसं मी आधी म्हणालो, एमपीएससीच्या उत्तरासाठी हे पुरेसं नाही. आपल्याला नाण्याची दुसरी बाजूही पाहावी लागेल. एका परिपक्व उत्तरासाठी संबंधामधील आव्हानं आणि मतभेद यांची चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे.
ही स्लाईड आपल्याला दोन्ही बाजूंचे मतभेद अगदी स्पष्टपणे दाखवते. आता बघा, भारताची चिंता काय आहे तर अमेरिकेचे H-1B व्हिसाचे कडक नियम, त्यांची संरक्षणवादी धोरणं ही भारतासाठी डोकेदुखी आहे. दुसरीकडे अमेरिकेला काय खटकतं तर त्यांना वाटतं की भारतीय बाजारपेठेत त्यांना सहज प्रवेश मिळत नाही, औषधांच्या किमतींवर सरकारचं नियंत्रण आहे आणि हो, भारताचे रशियासोबत असलेले संरक्षण संबंध, विशेषतः S-400 करार, यावर तर त्यांचा मोठा आक्षेप आहे. याशिवाय डेटा आणि हवामान बदल यावरही मतभेद आहेतच. मग या सगळ्या मतभेदांच्या मुळाशी काय आहे तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचं तत्त्व, आणि ते म्हणजे सामरिक स्वायत्तता, म्हणजेच स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी. याचा सरळ अर्थ असा आहे की भारत आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी आपलं स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवतो. आपण कोणत्याही एका देशाच्या किंवा गटाच्या दबावाखाली न येता गरजेनुसार सर्वांसोबत भागीदारी करतो. आणि म्हणूनच भारत अमेरिकेचा भागीदार आहे, पण औपचारिक मित्रराष्ट्र म्हणजेच ॲली नाही. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे बघा, ही केवळ थिअरी नाहीये. MPSCने याआधी थेट प्रश्न विचारला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या सामरिक भागीदारीवर चर्चा करा, तसेच त्यातील आव्हानं सांगा. प्रश्न अगदी सरळ आहे. परीक्षक तुमच्याकडून काय अपेक्षा करत आहेत? 2 गोष्टी. एक म्हणजे भागीदारी आणि दुसरी म्हणजे आव्हानं. यावरूनच संतुलित उत्तराचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. आता आपल्याकडे सगळी माहिती आहे, संकल्पना स्पष्ट आहेत. मग याचं एका उत्तम, जास्त गुण मिळवून देणाऱ्या उत्तरामध्ये रूपांतर कसं करायचं? चला, आता उत्तराच्या रचनेवर बोलूया. तुमच्या उत्तराच्या समारोपात किंवा पुढील वाटचाल या भागात काही रचनात्मक मुद्दे मांडणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ, मतभेद कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सतत उच्चस्तरीय संवाद चालू राहिला पाहिजे, ज्यामुळे विश्वास वाढतो. तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, विशेषतः ICT सारखे उपक्रम अधिक वेगाने पुढे नेले पाहिजेत. आणि G20 सारख्या बहुपक्षीय मंचांचा वापर करून जागतिक समस्यांवर एकत्र काम करायला हवं, असं तुम्ही सुचवू शकता. तुमच्या मुख्य परीक्षेच्या उत्तराची एक सोपी आणि प्रभावी रचना सांगतो. 1. प्रस्तावना. इथे सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारी या संकल्पनेने सुरुवात करा. 2. मुख्य भाग. यामध्ये सहकार्याचे स्तंभ आणि आव्हाने यावर वेगवेगळे परिच्छेद लिहा. आणि 3. निष्कर्ष. शेवटी सामरिक स्वायत्ता आणि राष्ट्रीय हितावर भर देणारा एक संतुलित आणि भविष्यवेधी निष्कर्ष लिहा. अशी रचना खूप प्रभावी ठरते. आता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. अमेरिकेशी वाढणारी जवळीक भारताच्या सामरिक स्वायत्ततेच्या धोरणाशी कितपत सुसंगत आहे? विश्लेषण करा. या प्रश्नावर नक्की विचार करा. याचं उत्तर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे विषयावरची तुमची पकड अधिक घट्ट होईल. तर या संपूर्ण चर्चेचा सार काय आहे? भारत-अमेरिका संबंध हे कोणत्याही आदर्शवादावर किंवा भावनिक मैत्रीवर आधारलेले नाहीत. ते पूर्णपणे राष्ट्रीय हितांच्या अभिसरणावर आणि व्यावहारिकतेवर टिकून आहेत. जिथे हितसंबंध जुळतात तिथे सहकार्य करायचं आणि जिथे मतभेद आहेत तिथे आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं. हा जो समतोल भारत साधत आहे तेच खरं तर भारताच्या परिपक्व परराष्ट्र धोरणाचं यश आहे. राज्यसेवा प्रिपरेशन करताय? आन्सर स्कोअर करायचे आहेत का? तर आमच्यासोबत जुडा आणि MPSC फोकस्ड व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.